जिल्ह्यात गेल्या 24 तासात 4 खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला आहे। लाशिना येथे 32 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या करण्यात आली। तरुण हा गेल्या 2 दिवसांपासून घरून कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून बाहेर गेला, मात्र त्याचा मृतदेहच आढळून आला। या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली। जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे। असे असताना गेले 24 तासात 4 खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत। कळंबमध्ये जंगल शिवारात एका 30 वर्षीय तरुणीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला, तर यवतमाळमध्ये जुन्या वादातून वेगवेगळ्या परिसरात दोघांची हत्या करण्यात आली। त्यानंतर आता यवतमाळच्या लाशिना रेल्वे क्रॉसिंग जवळ एका 32 वर्षीय तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या करण्यात आली। आतिश सुभाष देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे। आतिश हा शनिवारी रात्री दरम्यान घरून कामानिमित्त बाहेर गेला, मात्र तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। त्यानंतर मात्र त्याचा मृतदेहच आढळून आला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकरी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय।